बघा हे 20 MCQs आहेत. 5 MCQs आपण प्रत्येक याच्यावर घेतलेत. नंतर लिहा बेटा, लक्ष द्या. आता DC मोटर. ओके, DC मोटरमध्ये तुम्हाला माहिती आहे सिरीज, शंट, कंपाऊंड अशा मोटर आहे, कम्युलेटिव्हली, डिफरन्शियली. आणि DC मोटरमध्ये स्टेटर पार्ट आहे, रोटर पार्ट आहे, कम्युटेटरचं फंक्शन काय आहे, फील्ड वाइंडिंगचं फंक्शन काय आहे, आर्मेचर वाइंडिंगचं फंक्शन काय आहे, याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसं फंक्शन ऑफ कम्युटेटर अशा पद्धतीचं क्वेश्चन असेल ना, 1 2 3 4 ऑप्शन दिलेले असते. तर बघा, अ DC मोटर विच वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ. आता DC मोटर कशावर वर्क करते? मॅग्नेटिक लॉकिंगवर करते का? नाही. तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर करते. हिटिंग प्रिन्सिपलवर वर्क करते का? नाही. तर हे तुमचं बी तुमचं करेक्ट आन्सर आहे. येतं लक्षात? सोपं आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर दीज आर फॉलोइंग टाईप्स ऑफ DC मोटर. तर DC कंपाऊंड मोटर, DC शंट मोटर, युनिव्हर्सल मोटर येते का याच्यात? नाही. तर DC सिरीज, DC शंट, DC कंपाऊंड हे करेक्ट आहे. हे बाकी ऑप्शन येतील का? नाही. त्याच्यानंतर तिसऱ्याचं उत्तर सांगा बरं. विच मोटर इज यूज फॉर हाय टॉर्क ॲप्लिकेशन? सांगा. विच मोटर इज यूज फॉर हाय टॉर्क ॲप्लिकेशन? तर याचा आन्सर आहे DC सिरीज मोटर. ट्रेनमध्ये वगैरे खूप सारं ओझं असतं, ते ओढण्यासाठी खूप एनर्जी लागेल. अशा वेळेस आपण हाय टॉर्क ॲप्लिकेशनचे मोटर वापरतो. DC सिरीज मोटर याचा आन्सर आहे. येतं लक्षात? हाय टॉर्क ॲप्लिकेशन म्हणलं तर DC सिरीज मोटर, आणि कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन म्हणलं तर DC शंट मोटर. ओके. विच मोटर नेवर रोटेट ॲट नो लोड कंडिशन? नो लोडला कोणती मोटर वर्क करत नाही आपण? परत DC सिरीज मोटरच वर्क करत नाही. कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला DC सप्लाय असेल तर कोणती मोटर वापरतो आपण? DC शंट मोटर वापरतो. आता बॅक EMF इज यूज टू डिझाईन. काय डिझाईन करण्यासाठी बॅक EMF वापरला जातो? तर स्टार्टर डिझाईन करण्यासाठी वापरला जातो. कन्स्ट्रक्शन ऑफ मोटर वगैरे नाही. ओके. साईज ऑफ मोटर पण नाही. तर बघा, युनिव्हर्सल मोटरबद्दल बघू आपण. युनिव्हर्सल मोटर अशी मोटर एक जी काय, युनिव्हर्सल मोटर आर मोटर विच वर्क ऑन AC अँड DC बोथ सप्लाय. येतं लक्षात? हे तर सोपं वाटतं तुम्हाला. आता हे सांगा मला, युनिव्हर्सल मोटर हॅज 3 वाइंडिंग्स. सांगा बरं कोणकोणत्या? कोणता ऑप्शन करेक्ट आहे? कोणतं? स्टार्टिंग वाइंडिंग तर नाही आहे. फील्ड वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग आहे याच्यात. कंपन्सेटेड फील्ड आणि आर्मेचर अशा पद्धतीची वाइंडिंग आहे. ओके. सो बी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये कोणती मोटर वापरतो आपण? युनिव्हर्सल मोटर वापरतो. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मोटर हॅज हाय स्पीड मोटर? कोणती मोटर हाय स्पीड मोटर आहे या खालच्यापैकी? तर युनिव्हर्सल मोटर आहे. अगदी 20,000 RPM पर्यंत त्याची स्पीड असते. येतं लक्षात? त्याच्यानंतर विच मोटर इज यूज बोथ AC अँड DC सप्लाय? तर याचं उत्तर कॉमन आहे, युनिव्हर्सल मोटर. ओके. हा ठीक आहे ना, हा फिरून विचारलेला आहे पहिल्यांदा. स्टेपर मोटर इज यूज ऑल्सो नोन ॲज. स्टेपर मोटरला काय म्हणतात रे? प्रोग्रामेबल मोटर किंवा मायक्रो कंट्रोलर मोटरसुद्धा म्हणतात. डिजिटल मोटरसुद्धा म्हणतात त्याला. ओके. तर इथं ऑप्शनमध्ये जर बदलून दिलं तर ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टेपर मोटर हॅज डॅश डॅश टाईप. कोणकोणते टाईप आहेत? व्हेरिएबल रिलक्टन्स, सोलिनॉइड टाईप, हायब्रिड टाईप, परमनंट मॅग्नेट, बोथ A and B. ओके. त्याच्यानंतर अ मोटर विच रोटेट स्टेपवाईज. स्टेपवाईज रोटेट होणाऱ्या मोटरला कोणती मोटर म्हणतात? स्टेपर मोटर म्हणतात. त्याच्यानंतर अ मोटर विच वर्क ऑन अ पोझिशन कंट्रोल इज. कोणती मोटर्स पोझिशन कंट्रोलवर वर्क करते? तर कोणती? स्टेपर मोटरच वर्क करते. ओके. स्टेपवाईज फिरणारी. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲप्लिकेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतो बरं का. वॉचेसमध्ये कोणती मोटर वापरतात? ट्रेनमध्ये कोणती मोटर वापरतात? ट्रेनमध्ये कोणती वापरणार? DC सिरीज. कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला DC शंट. स्टेपवाईजसाठी स्टेपर. AC DC बोथ सप्लाय असेल तर युनिव्हर्सल. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर डिपेंड ऑन काय? डायरेक्शन ऑफ सिक्वेन्स ऑफ एक्सायटेशन. आत्ताच बघितलं आपण. ओके. माउंटिंग ऑफ मशीनला काय घेणं देणं नाही. ऑलवेज क्लॉकवाईजचा विषयच नाही. दोन्ही डायरेक्शननी मोटर फिरू शकते. आता बघा, ट्रान्सफॉर्मर काय रे? स्टॅटिक डिव्हाइस आहे.
ओके, रोटेटिंग डिव्हाइस, रोटेटिंग मशीन वगैरे काहीच नाही. EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर काय आहे रे? कोणता ऑप्शन? तर सी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, सी ऑप्शन. E इज इक्वल्स टू 4.44 F∅N1. आठवते का? हे पहा, EMF इक्वेशन नाही आहे, EMF इंड्यूस आहे. EMF इक्वेशन डिराईव्ह केलं आपण याचं. E इज इक्वल्स टू 4.44 F∅N1. आणि हे कशाचं आहे? DC जनरेटरचं आहे. ओके, द ट्रान्सफॉर्मर इज यूज इन, कुठं वापरतात ट्रान्सफॉर्मर? ओनली AC, नॉट AC, ओनली AC. ओके, त्याच्यानंतर द व्होल्टेज कॅन बी स्टेप अप और स्टेप डाऊन बाय ट्रान्सफॉर्मर विच डिपेंड ऑन ट्रान्सफॉर्मेशन रेशो के. के काय आहे? के इज इक्वल्स टू N2/N1, के इज इक्वल्स टू I1/I2, सॉरी I1/I2, आणि के इज इक्वल्स टू V2/V1 आणि ऑल ऑफ दिस. तर डी करेक्ट आन्सर आहे, ऑल ऑफ दिस. सगळेच आन्सर बरोबर आहे. ओके, आता विच ट्रान्सफॉर्मर हॅज लेस मेंटेनन्स? कोणत्याचं कमी मेंटेनन्स असेल? तुलना आहे ना इथं, ऑल ऑफ दिसचा आन्सर तुलना असूच शकत नाही. तर पहा, हे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, हे वाला कोर आहे आणि हे शेलवालं आहे. ओके, हे शेलवालं. तर कोणत्या ट्रान्सफॉर्मरची मेंटेनन्स कमी असेल? तर ह्याचं मेंटेनन्स कमी असेल, शेलवाल्याचं. कारण का? हे कॉम्पॅक्ट आहे, मेंटेनन्स कमी राहील, त्याचं प्रोटेक्शन जास्त राहील. ओके, कोर आणि शेलचा डिफरन्स पाहिला ना आपण. तर हे टॉप 20 MCQज होते, याची तयारी करा. अशा टाईपचे MCQज परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. तर कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना, तर हेच प्रश्न फिरून फारून विचारल्या जाऊ शकतात. ओके.